हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर बघा, मी करणार आहे आज स्वतः ॲब्रोज आणि थोडी बघा ॲब्रोज करायचं आहे स्वतः. मी तुम्हाला शिकवणार आहे आज ॲब्रोज करायला. तर बघा, हे दोरा वापरते मी ॲब्रो करण्यासाठी आणि मी माझ्या ॲब्रोज स्वतःच करते. ॲब्रोज तर बघितल्याच असाल माझ्या तुम्ही व्हिडिओमध्ये. तर जे ॲब्रो आहेत ती मी माझे स्वतःच करते. मी कधी पार्लरमध्ये वगैरे जाऊन करत नाही आणि कधीमध्ये जास्त कंटाळा वगैरे आला तर करते आणि मला स्वतः येतात थोडी पार्लरची कामं म्हणा. तर हा म्हणजे स्वतः ॲब्रोज करण्यासाठी हा दोरा, तर मी लोक काही असं तोंडात धरून दोरा वापरतात काही लोक म्हणा, पण मला तसा येत नाही. तर मला असा दोरा घेते मी, असं दोन फोल्ड करायचं, डबल फोल्ड असा दोरा घ्यायचा आणि इथं लास्टला गाठ बांधायची. म्हणजे आपली हे म्हणजे हाताचे आपले हात जेवढे आहेत तेवढ्या साईजचं म्हणजे आपल्याला ते खिचता यावं असं करून असा दोरा घ्यायचा डबल फोल्डमध्ये, असा कट करून घ्यायचा. कट करून इथं लास्टला गाठ बांधायची, मग दोऱ्याला डबल फोल्ड करायचं. डबल फोल्ड करायचं असं दोऱ्याला आणि इथं असं बांधून घ्यायचं अशी गाठ. आणि हे बघा, पावडर घेतलं होतं, थोडी ॲब्रोज केलेली आहे बघा मी. दिसते का म्हणलं व्हिडिओ काढून दाखवा, म्हणजे कोणाला जेणेकरून हेल्प होईल. स्वतः ॲब्रो कोणाला येत नाही त्याला ॲब्रो पण करता येईल म्हणून हे पावडर घेतलेलं आहे माझं, मी डेली यूज करते. तेच पावडर आहे, मी दुसरं काय टाल्कम पावडर वगैरे यूज करतात पण मी ते करत नाही आणि हेच करते. म्हणजे तोंडाला म्हणजे दुसरं पावडर सूट होत नाही त्याच्यासाठी हेच पावडर यूज करते. आणि बघा, हे पावडर घेतलेलं आहे, असं लावून घ्यायचं आहे आपल्या ॲब्रोजला. असं लावून घेऊन म्हणजे तेवढं पेन होत नाही, दुखत नाही ॲब्रोज. आणि तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल यूज असं म्हणजे फर्स्ट टाईम जर तुम्ही स्वतः ॲब्रोज करत असाल तर जास्त थोडं पावडर लावा. मी तर खूप दिवस झाले, खूप दिवस मला कमीत कमी 5 वर्ष झालं शिकून स्वतःला ॲब्रो करते मी स्वतःच. मला दुसऱ्याच्यासोबत म्हणजे दुसरे ॲब्रो केलेलं आवडतही नाही. मला दुसरे पार्लरमध्ये जाऊन नाही शेप आवडत नाही मला, दुसऱ्याने शेप दिलेली. त्याच्यासाठी मी माझे स्वतःच ॲब्रोज करते. आणि कसे आहेत माझे ॲब्रो तुम्ही बघितलंच असाल व्हिडिओ. ॲब्रो माझे बघितलंच असाल कसे आहेत. मला थोडे म्हणजे जास्तही मोठे नाही आणि छोटे नाही, मला मीडियम साईजचे ॲब्रोज आवडतात. त्याच्यासाठी मला दुसरे केलेले आवडतच नाही, त्याच्यासाठी मी स्वतःच करते ॲब्रोज. आणि सांगा माझे ॲब्रोज कसे आले व्हिडिओमध्ये आणि कसे आहेत सांगा. मी स्वतःच ॲब्रोज करते, तुम्हाला आवडतात का मी ॲब्रोज केलेले माझे मलाच. तर बघा, असं भुतासारखं पावडर लावले बघा मी आणि ॲब्रोज करत आहे आता स्वतः. बघा, असा आरसा घ्यायचा समोर आणि तुमचं भिंतीला असेल म्हणा आरसा, माझं तर जवळच घेऊन करते. आणि हे असं आहे की नाही 5 वेळेस मारायचं असं. ह्या दोऱ्याला 5 राऊंड घ्यायचे, 5 आणि 5, 1 2 झाले, 3 4 5 एवढेच बस होतात. एवढे 5 राऊंड घ्यायचं आणि ॲब्रोज करायला सुरुवात करायची. आणि तुम्ही जर फर्स्ट टाईम जर ॲब्रो करत असाल तर एकदम लक्षपूर्वक आणि करा, म्हणजे कसं जेणेकरून स्किन कट न होईल असं ॲब्रोज करा. आणि एकदम सावकाश करा, म्हणजे गडबड करू नका. जास्त जास्त ॲब्रोजमध्ये असे केस घेऊ नका, म्हणजे ॲब्रोज जेणेकरून पेन व्हायला जाईल तुम्हाला. पार्लरमध्ये गेलं तर काय करतात माहिती आहे का, त्याला जर कस्टमर असले तर लवकर 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 कसंही करून पिढा काढून देतात ते म्हणा. कारण ते आपल्याला खूप पेन होते, आपल्याला पेन बर्दाश्त होत नाही. आपल्याला थोडं लागलं तर घंटाभर रडत बसायची बाई आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असतील ॲब्रो दोऱ्यामध्ये आलेले केस आहे बघा, अशा पद्धतीने काढायचं ॲब्रोज तुम्ही बघू शकता. आणि हे थोडी आहे आता ॲब्रोज माझी कंप्लीट होत आलेली आहे. सावकाश एक 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 काढायचं. मला तर काही नाही, तेवढा पेन होत नाही, आदत झालेली आहे मला. तुम्ही जर फर्स्ट टाईम करत असाल तर सावकाश करा, टाईम लागला तर लागला. तर बघा लक्षपूर्वक मी कशी करते ॲब्रोज. बघा, ही एवढी झालेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. हे बघा, तसंच करा. पण मी जशी करत आहे तसे व्हिडिओ बघून तसंच करा तुम्ही पण.
हे आणि हे बघा आयब्रोज एवढे झालेले आहे. खालची साईड तेवढी आता वरची घ्यायची आहे. आणि कधी आयब्रोज करता वेळी खालून सुरुवात करायची, म्हणजे खालून इथून सुरुवात करायची, पुन्हा वरून करायचं. कधी करताना वरूनच करायचं नाही आयब्रोज, खालून सुरुवात करायची आयब्रोज करायची. मी केलेली आहे, बघू शकता. तर बघू शकता फायनली माझ्या आयब्रोज होत आल्या आहेत, दोन्ही पण बघू शकता झालेले आहेत आयब्रोज. आणि हे आयब्रोज झाल्याच्या नंतर जे बारीक बारीक म्हणजे हे असे इथले हे समोरचे जे केस आहेत ते कात्रीनं कापून घ्यायचे. हे पण जास्त आयब्रोजमध्ये लांब लांब केस असतात ना, ते पण कात्रीनं कापून घ्यायचे. आणि सांगा माझा फायनली आयब्रो फिनिशिंग कशी आली आणि तुम्हाला आवडला का? फक्त स्वतः आयब्रो करायचा व्हिडिओ सांगा. जे बाजूचे आहेत ते केस असं कापून घ्यायचे, जे स्ट्रेट असतात ना ते कापून घ्यायचे असे केस. तर तुम्ही बघू शकता अशी छोटी कैची वापरायची. आणि अगोदरचा थोडे 2 केस दिसायले होते म्हणजे. तर बघू शकता अगोदरच्या आणि आत्ताच्या आयब्रोजमध्ये, आणि आत्ता फेस कसा दिसायला मला आणि पहिला कसं दिसू लागला. आणि माझा आयब्रोजचा व्हिडिओ तुम्हाला स्वतः व्हिडिओ आयब्रोज करण्याचा आवडला आहे का सांगा मला. तर माझा शेप खूप आवडला, खूप म्हणजे मला स्वतःच आयब्रो करायला खूप आवडतात आणि मला स्वतः दिलेली शेप खूप आवडते. मला माझंच प्राऊड फील होती की मला एवढ्या चांगल्या आयब्रोज करता येतात म्हणून. तुम्ही पण करायला शिका, तुम्हाला पण प्राऊड फील होईल. आयब्रोज स्वतः केलेली वेगळंच असते. आपण कशी शेप देऊ शकता, किती म्हणजे एक अर्धा घंटा लागायचं, 1 घंटा पण म्हणजे लावून आपलं स्वतः आयब्रोज बनवू शकता. तर बघा फायनली माझा आयब्रोजचा लूक असा आलेला आहे. बरं तुम्हाला आवडलाय का सांगा हा आयब्रोजचा लूक. आणि अगोदर कशा होत्या आयब्रोज आणि आता कशा आहेत बघा. तर बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.